तर सगळ्यांना माहीत आहे की रक्षाबंधन जवळ येत आहे आणि रक्षाबंधन जवळ येत आहे म्हणलं की मिठाया तर आल्याच आल्या आणि रक्षाबंधनला मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या कलरच्या मिठाया येतात विकायला, राख्या येतात आणि मिठायाने तर मार्केट गच्चच भरलेलं असतं आणि मार्केटच्या मिठाया पाहून आपल्याला असं होतं की आपण कोणती घेऊ, पण बऱ्याचदा आपण मार्केटची मिठाई घ्यायची टाळतो आणि आपल्या घरी ना आपल्याकडे मिठाई बनवायला देखील वेळ नसतो आणि आपल्याला मिठाई तर घरचीच पाहिजे असते। अशा वेळेस तुम्ही काय करू शकता आणि किती झटपट प्रकारे मिठाई बनवू शकता अशी मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम 10च मिनिटात तुम्ही ही मिठाई बनवून तयार करू शकता। खायला देखील टेस्टी आहे, बनवायला अगदी सोपे आहे आणि कमी खर्चातली आहे आणि मुलांना तर खूप जास्त आवडते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची आपली रक्षाबंधन स्पेशल ही रेसिपी पाहून घेऊयात। तर मी मिठाई बनवलेली आहे हॅपी बिस्किटपासून। तर इथं मी 3 हॅपी बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत आणि 10-10 रुपयावाले हे पॅकेट घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2च पॅकेटाची देखील बनवू शकता। तर आता आपण हे पॅकेट फोडून यातले बिस्किट बाहेर काढून घेऊया। तर मी इथं 3ही बिस्किटचे पॅकेट फोडून घेत आहे आणि 3ही बिस्किट पॅकेटमधले बिस्किट काढून घेत आहे। तर आता तुम्ही म्हणतान की तुमच्याकडे हॅपी बिस्किट नाही, तर हॅपी बिस्किटच्या ऐवजी दुसरे बिस्किट वापरू शकतो का? तर हां, नक्कीच तुम्ही वापरू शकता। पण हॅपी बिस्किट आहेत ते चॉकलेटच्या टेस्टचे आहेत। तर नॉर्मली तुम्ही पार्ले बिस्किटची देखील ही मिठाई बनवू शकता। पण ज्यावेळेस तुम्ही पार्ले बिस्किटची मिठाई बनवता त्यावेळेस तुम्ही ना 2 चम्मच चॉकलेट पावडर ह्याच्यामध्ये घालून घ्या किंवा 2, 3, 5 वाले कॅडबरी असतात पहा, त्या कॅडबरीना मिक्सरमध्ये फिरून घाला किंवा दुधामध्ये भिजून ते दूध तुम्ही ही मिठाई बनवण्यासाठी वापरू शकता। तर त्याने देखील ही मिठाई खूप टेस्टी बनते। तर नॉर्मली हॅपी बिस्किट सगळीकडेच भेटतात, पण नाहीच भेटले तर तुम्ही पार्ले बिस्किटची मिठाई या पद्धतीने करू शकता। तर आता जे बिस्किट होते ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम फाईन। तर आता इथं मी 10-12 बदाम आणि 10-12 काजू छोटे छोटे तुकडे करून कट करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि काजू बदामाचे पीस इथं बिस्किटच्या या पावडरमध्ये ॲड केलेले आहेत। या मिठाईमध्ये काजू बदाम नक्कीच टाका, म्हणजे मिठाईची टेस्ट खूप जास्त भारी येते आणि रिच अशी आपली मिठाई तयार होते। आता आपल्याला काय करायचं आहे, गरम केलेलं दूध घ्यायचं आहे सोमक आणि दुधावरची साई आणि 2-3 चम्मच इथं दूध घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर बाकी आता ह्याच्यात तुम्हाला दुसरी गोष्ट घालायची काहीच गरज नाही, कारण जे हॅपी बिस्किट आपण वापरले आहेत त्या बिस्किटामध्ये खूप मस्त असा चॉकलेटी टेस्ट असतो। तर चॉकलेटचा टेस्ट मुलांना तर खूप जास्त आवडतो आणि मी तर म्हणेल ह्या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही मिठाई नक्कीच घरी बनवा, खूप जास्त टेस्टी लागते, मुलांना तर खूप आवडते। आणि हेल्दी बनवण्यासाठी आपण ह्याच्यात खूप सारे ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत, काजू बदाम खूप सारे घातलेले आहेत। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाकीचे ड्रायफ्रूट बी यात ॲड करू शकता आणि तुमच्या हिशोबाने इथं ही मिठाई बनवू शकता। खूप जास्त टेस्टी बनवून तयार होते आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसते। तर हाताने छान असं इथं बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे। तर हळूहळू जे दूध आपण टाकलेलं आहे ते बिस्किटाची पावडर छान सोप करून घेते, म्हणजेच छान बिस्किटाच्या पावडरमध्ये दूध मुरलं जातं आणि मस्त जसं नॉर्मली आपण पुऱ्या बनवायला पीठ तयार करून घेतो ना, त्या पद्धतीने परफेक्ट इथे हे बिस्किटाचं पीठ आपल्याला, म्हणजे बिस्किटाचं बॅटर आपल्याला मिठाईसाठी बनवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता जसं जसं दूध मुरल तसं तसं हलकंसं बॅटर सुकायला सुरू होतं आणि जसं जसं दूध लागन तसं तसं वरतून थोडंसं ॲड करत राहायचं आहे। नॉर्मली जसं आपण पुऱ्या बनवायला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं हे मिठाईचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर जसं जसं आपण एकजीव करत राहू हे बॅटर, तसं तसं जे दूध आहे ते दूध छान असं बॅटरसोबत सुकलं जातं आणि मस्त असं आपलं मिठाईसाठी बॅटर तयार होतं।
तर तुम्ही पाहू शकता इथं छान असं मी मिठाईचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि या बॅटरकडे पाहून कोणी म्हणणारही नाही की आपण हे बॅटर बिस्किटाचं बनवलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रिचनेस आलेली आहे आपल्या मिठाईच्या बॅटरला, दिसायलाच किती सुंदर दिसत आहे। तर आता आपण याची मिठाई बनवायला घेणार आहोत। तर आता इथं मी पेढे बनवत आहे। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कशी मिठाई पाहिजे त्या मिठाईचा इथं तुम्ही मिठाईला आकार देऊ शकता किंवा डायरेक्ट ट्रेमध्ये सेट करा आणि वड्या कापून घेऊ शकता। तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं मिठाई बनवून घेऊ शकता। जसे मार्केटमध्ये पेढे विकायला असते त्या पद्धतीने मी इथं मध्यम आकाराचे पेढे बनवून घेत आहे। तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि इजी प्रकारे इथं पेढे बनवून तयार होतात। आणि जे आपण मलाई सकट दूध घातलेलं आहे ना, तर त्यामुळं आपलं जे बॅटर आहे ते खूप शायनी तयार होतं आणि खायला देखील पेढे खूप जास्त टेस्टी होतात। तर इथं सर्व पेढे मी बनवून घेत आहे। तर मी इथं सर्व पेढे किंवा सर्व मिठाया बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहिलंच असन किती सोपे आहे ही मिठाई घरी बनवण्यासाठी आणि स्पेशली मुलांना तर खूप जास्त आवडते। या रक्षाबंधनला तुमच्या मुलासाठी ही मिठाई नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा। चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।